म्हणून ज्यांची खूप मोठी ख्याती आहे असे प्रफुल्ल शेठ देशमुख व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या जोडीला त्यांचे मित्र या स्पर्धेचे शिल्पकार योगेश दादा खाटेकरे आपल्याला पाहायला मिळतात. दोघांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. जाव्या मैदानाच्या आत या क्रीडा स्पर्धेसाठी ऋतिक वाघ असेल, स्वप्नील बिराडे हे देखील भरपूर सारे कष्ट घेतात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. जगू 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 नाही थांबणार. आज घरचं मैदान आहे आणि तिथे राज्य करतोय. जगूच्या बॅटमधून हा चौकार. नाही, सकाळच्या सत्रात जगूने सांगितलं की माझं एक स्वप्न आहे, माझ्या गावामध्ये जेव्हा टुर्नामेंट असेल आणि त्या टुर्नामेंटला मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल ती मला मिळाली पाहिजे. ते काय घडतंय ते पाहायचं, ते मिळण्यासाठी क्वालिफाय होणं फार गरजेचं. किंग ऑफ खाटेकर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर एक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन त्याच्यावर आक्रमण करत असताना जगू पाहायला मिळाला. त्याच्या पाठमधून चौकार आला. दुसरा बॉल हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. जगूचा खेळ खलास. जगू बाद. चला न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गिरीश दाखल होताना पाहायला मिळतील. गिरीश खाटेकर दापलेकर धाव संख्या 4. पहिला धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गिरीश दाखल होताना पाहायला मिळतील. गिरीश खाटेकर. जगदीश भाग्यवंत पाक टू द पेविलियन. 4 या धावसंख्येवर त्यांना बसणारा हा हद्रा, हा धक्का आपण पाहिला, मोठा धक्का होता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन. इथे राखलेला बॉल. ओ काय फटका खेळला. जबरदस्त टायमिंग. गिरीश आला आणि गिरीशच्या बॅटमधून सिक्सर. षटका. पाठमधून आला सिक्सर. टायगर अभी भी जिंदा. धावपलकावर धाव संख्या 10. फुल टॉस. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जितून थांबवलंय. एक धावेतील एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 11 या धावपलकावर. जे बी स्पोर्ट खाटेगर आणि त्यांच्या विपक्ष मैदानाच्या आतमध्ये जयमान घोरले हा संघ मैदानामध्ये खेळतो. यानंतर दहीगाव त्यांना फाईट करेल ब्राह्मणगाव. ती ही लढत फार चांगली होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. फुल टॉस आणि जितूने टोलावलाय. सरळ चेंडू सीमा पार. षटकार. 6 रन. बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये. वॉल ऑफ बॅटिंग. जबरदस्त परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये. जे बिस्फोट खाटेकर नैया पार लावतील का ते पाहायचं. अजय राऊत यांच्या वतीनं पारितोषिक आहे. इथे गिरीश जर 20+ धावा बनवत असेल तर 500चं कॅश प्राइज आहे त्याला. इथे टाकलेला बॉल. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट पहा. अतिशय सुंदर आहे दोन्ही फलंदाजांची. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. जे बी स्पोर्ट खाटेगर दापलकावर धाव संख्या आपण पाहतायत 18 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 19 धावा संधी डीजेला.
घडीला आपण पाहतोय त्या 19 धावा. गणेश आलेत आता गोलंदाजी मार्कवर. गणेश भोईर, त्याची कामगिरी कशा प्रकारे होते, कमबॅक करावा लागेल आता जय हनुमान घोरलेला. दोन्ही संघ मैदानामध्ये कामगिरी कशा प्रकारे करणार आहे ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. स्ट्रायकरवर गिरीश खाटेगरे, एक जबरदस्त डीप कव्हरला त्यांनी षटकार खेळला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. इथे राखलेला बॉल आडव्या बाटनं कडवा प्रहार. गिरीश नाही थांबणार, गिरीशने ठोकलाय. अजून एक चौकार. मध्ये चांगलं प्रदर्शन सध्याच्या घडीला करतायत. दापलकावर धाव संख्या 23, 23 धावा. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. अप्रतिम बॉल, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 23 ऑन द बोर्ड, 23 धावा दापलकावर जेबी स्पोर्ट खाटेगर. जगदीश भाग्यवंत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतो. स्ट्रायकरवर बॅटर सध्याच्या घडीला पाहायला मिळतील आता आपल्याला. इथे बिगेट, चेंडू उंच हवेत, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा येतील या बॉलवर. 2च धावा, 2 धावांवर समाधान मानलं. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 25. 25 धावा. 13 या धावफलकावर खेळतोय गिरीश. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. अजय राऊत यांच्या वतीनं जर 20 धावा बनवत असेल पाटर गिरीश तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे टाकलेला चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू गणेशाचा. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं राहील. जनमान घोरलेला डॉट बॉल, विकेट त्यांना घ्यावे लागतील. 4 षटकं झाल्यानंतर टॉस होणार आहे, याची मात्र नोंद घ्या. समालोचन कक्षाच्या समोर जे शीतपेय मिळतं त्याच्या पुढच्या बाजूला 2 व्हीलर लावलेले ते बाजूला काढा. इथे बिगेट, फटका फसलाय, चेंडू हवेत, झेल ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. प्रफुल्ल देशमुख, आपण जिथं आहात त्याच्या पुढच्या बाजूला जी 2 व्हीलर आहे ती थोडीशी बाजूला पार्क करायला सांगा. 2 व्हीलर रिक्षाच्या बाजूला, हो तीच थोडीशी बाजूला करा ही विनंती. आरसा नाही, 2 व्हीलरच बाजूला करा. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. लास्ट बॉल टू गो. 27 धावा धावफलकावर. थँक्यू, धन्यवाद. गोलंदाज तयार गणेश. इथे टाकलेला बॉल, गिरीश खाटेगरे पाठ मधून चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा. राऊत ओके ऑनलाईन. 21 या धावसंख्येवर खेळत आहेत गिरीश खाटेगरे. जबरदस्त प्रदर्शन गिरीशचं मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 8 बॉल मध्ये 21 धावा त्याने बनवल्या. दुसऱ्या बाजूला जितूला पाहतोय, 2 मध्ये 8 वर तो खेळतोय. धावफलकावर धावसंख्या 33 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि जो संघ जिंकणार आहे तो अंतिम लढत खेळणार आजच्या दिवसातली.
धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 33, 33 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. अक्षयला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली. जगन शेळके यांच्याकडून सचिन स्मृती दहीगाव टीम साठी शुभेच्छा येतात आणि लवकरच प्लेइंग 11 मध्ये मला वाटतं ते येतील. चला कंटिन्यू ठेवा. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतील. जितू बॅक टू द पवेलियन, विकेट. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण अक्षयला पाहतोय. अक्षय टू अक्षय. इथे टाकलेला बॉल अक्षयच्या पॅड मधून लांब 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 लचक हा षटकार. 6 धावा. धावसंख्या 39, 39. अक्षय आला आणि अक्षयच्या पाठमधून षटकार आपण पाहिला. स्लॉट मध्ये आला, त्याला पार्किंग लॉट मध्ये पोहोचवलंय. JB स्पोर्ट खाटेगर हा संघ पाहतोय आपण आता. इथे टाकलेला बॉल बिग करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागला. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन विकेट भरपूर चांगली राहिली. 2 धावा यही बॉलवर येतील. संघाची धावसंख्या धावपलकावर 41, 41 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त खेळ मैदानाच्या आत. बेचाळीस धावा. सॉरी, थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करू. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल अक्षयच्या रडार मध्ये आलाय. पुन्हा एकदा फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होताना पाहायला मिळालं. एकच धावेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 43 या धावपलकावर. 43 धावा. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, हो 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 हो, गिरीश खाटेकरचं आक्रमण, सिक्सर, षटकार. जेवढे खाटेकर मधून ग्रामस्थ आले, जेवढे प्रेक्षक वर्ग आहे, त्या प्रत्येकाची मन जिंकतोय गिरीश खाटेकर आहे. सिक्सर. पर 49 JB स्पोर्ट खाटेकर. इथे टाकलेला बॉल बाटचे जो तिथे एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आउटफील्ड अतिशय तेज. 2 धावा या बॉलवर येतील. अर्धशतक कंप्लीट झालंय JB स्पोर्ट खाटेकरचं. 50 अप, 51 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त. डीजे
बलकावर कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गेलाय, काहीसा कान मंत्र दिलाय, त्याचा किती फायदा होतो ते पाहिजे आपल्याला आता. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. 3 मध्ये 9 वर खेळतोय अक्षय. जितू आलेत आता गोलंदाजी मार्कवर, एक दर्जेदार ऑलराऊंडर या टीमचं. चला वेळ वाचवा ही महत्वाची सूचना, कारण अजूनही हा सामना झाल्यानंतर 2 सामने आपल्याला कव्हर करायचे. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय, सिक्सर, षटकार, 6 धावा. ऑनलाईन घरून क्रीडा स्पर्धा पाहत होते, ते म्हणले नाही आता आपण टीव्ही बंद करू, आपला मोबाईल बंद करू, मैदानावर जाणं गरजेचं आहे. पहा गर्दी वाढली लगेच. संघाची धावसंख्या वाढेल. 57. फुल टॉस, इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे राहिला. 2 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 59 धावा धावपलकावर. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टीम जयमान घोरलेने, परंतु दुसऱ्या बाजूला जेबी स्पोर्ट खाटेगर जबरदस्त कामगिरी करते मैदानाच्या. 59 धावा धावपलकावर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. जितूचा बॉल फुल टॉस, एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. संघाची धावसंख्या 60. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉल टू गो. काल आपण सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहिला, जिथे बॅटिंग करत असताना पहिल्या टीमने 71 बनवल्या, दुसऱ्या टीमने 3 ओव्हरमध्ये 72 बनवलेले. त्यामुळे काही सांगू शकत नाही मैदानावर. धावपलकावर धावसंख्या 60. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळाई, चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 60 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गिरीशला पाहतोय आपण सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर, गिरीश काटेगर. शेवटचे 2 चेंडू. इथे टाकलेला बॉल हलक्या हाताने ढकलला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, ते गिरीशला माहिती होतं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 61. लास्ट बॉल टू गो. गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहिला मेल. पंचांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल 62. 62 धावा धावपलकावर. जेबी स्पोर्ट खाटेगर, जगदीश भाग्यवंत पुरस्कृत हा संघ. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ इथे चेक करावी लागेल. पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 63 या धावपलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. लास्ट बॉल टू गो. जितूचा बॉल बिग हिट केलाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का ते पाहायचं. 2च धावा. संघाची धावसंख्या 65, विजयासाठी 66चं लक्ष. चला क्षेत्ररक्षण लाभा जेबी स्पोर्ट खाटेगर. दहीगाव टॉस साठी चला आणि ब्राह्मणगाव टॉस साठी चला. टीम कॅप्टन आला का तुमचा? ब्राह्मणगाव टीम चला टॉस साठी चला लगेचच. चला टॉस आपण करतोय योगेश दादा खाटेगरे.
यांच्या शुभ हस्ते संदीप या आपण. संदीप योगेशने भरपूर टॉस केलेत आज. चला चला कॅप्टन चला दहीगाव ब्राह्मणगाव थोडस फास्ट चला कॅप्टन. टॉस जो मात्र करतो आणि खास करून सदाशिव खाटेकर या क्रीडा स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून देखील जेबी स्पोर्ट खाटेकरसाठी शुभेच्छा आलेल्या ते ऑनलाईन क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात आयोजक त्यांचं कौतुक. एखादी गावात क्रीडा स्पर्धा भरवावी आपण जॉब निमित्त थोडेसे ते बाहेर आहेत आणि तिथून आयोजक या क्रीडा स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेतात त्यांचं सहर्ष स्वागत. दहीगावने जिंकला टॉस आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ब्राह्मणगाव या टीमला आमंत्रित केलंय प्रथमतः बॅटिंगसाठी. ऑन स्क्रीन आपण सध्याच्या घडीला पाहतायत या क्रीडा स्पर्धेसाठी सर्वात मोलाची भूमिका ज्यांची राहिली ते सोमनाथ दादा खाटेकर ऑन स्क्रीन. व्यासपीठाच्या दिशेने ते रवाना होत आहेत. आमचे कॅमेरामन त्यांना टिपतायत. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. या क्रीडा स्पर्धेचे शिल्पकार अनेक मान्यवर बोलवण्यामध्ये आणि मान्यवरांचं विशेष प्रेम या व्यक्तिमत्वावर राहिलं असे सोमनाथ दादा खाटेकर यांना आपण पाहतात ऑन स्क्रीन. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आत. मॅच ला सुरुवात होताना पाहायला मिळेल. लक्ष्य 66 धावेंचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर कामगिरी कशी होते ते पाहायचं. सनी आलेत आता पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एनवर पवन आणि नॉन स्ट्रायकर एनवर सचिन. पहिलाच बॉल यू मे साइड डेफिनेटली दांडी 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 गुल. येताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद होत आहेत. पहिला धक्का बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितू दाखल होताना पाहायला मिळतील. पहिला धक्का पहिला आदरा जयमान घोरलेला. JB 11 खाटेकर टीमला पहिलं सुयश. टाळ्यांचा कडकडाट किती प्रचंड प्रतिसाद या टीमला आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या चौपेर प्रेक्षक वर्ग गोळा झालेले आहेत खाटेकरचे. होम ग्राउंड आणि होम ग्राउंडवर या टीमला नेहमीच सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सनी. सनीचा बॉल रडार मध्ये फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. जितूच्या बॅटमधून सिक्सर. षटकार.
ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत आमचे आयोजक कमिटी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेते. त्यामध्ये योगेश खाटेकर आहेत, सोमनाथ खाटेकर आणि त्यांचा संपूर्णच स्टाफ आपल्याला पाहायला मिळतो. ऋतिक वाघ इन ऍक्शन आपल्याला उद्या पाहायला मिळतील, परंतु आज या क्रीडा स्पर्धेचे ॲज आयोजक आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आमचे कॅमेरामन भरपूर चांगलं कार्य करतात. बाबू रॉय ती बाबूची खासियत आहे. बाबू आणि बांबू हे समीकरणच राहिलंय. इथे टाकलेला बॉल सचिनच्या मधून सिक्सर, षटकार, 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. शेवटचे बॉल आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. ते 18 बनवायच्या 44 संधी डीजेला. आपण पाहतोय 22 धावा. एक जबरदस्त सुरुवात सचिन आणि सचिनच्या जोडीला असणारा जितू पवन स्वास्थ्यामध्ये बाद झाले, परंतु तदनंतर जबरदस्त फलंदाजी. 18 बॉल 44 समीकरण. अजय आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 22 धावा धावफलकावर. इथे टाकलेला बॉल बिग हिट आणि टिपॅक्सला कव्हरला. टिपिकल जितू स्ट्रोक, सिक्सर, षटकार. ट्वेंटी 28 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर धावफलकावर धावसंख्या 28. अजयला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडस परिवर्तन केलं जगूने. इथे टाकलेला बॉल चेंडू हवेत, समोर आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, 2 धावा. या बॉलवर 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 30 ऑन द बोर्ड, 30 धावा धावफलकावर आहेत. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. 66चा पाठलाग करायचं, 30 बनवल्यात आतापर्यंत. इथे राखलेला बॉल, चेंडू हवेत. मास्टर माइंड जगू का म्हटलं जातं ते दाखवलं. क्षेत्ररक्षणात केलं परिवर्तन आणि आता आली मोठी विकेट, जितूबाद.
पंच आवश्यकता आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. गोविंद अर्थात बॉबी इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवर लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. संघाची धावसंख्या 31, 31, 35 बनवायच्यात. शेवटचे 14 चेंडू आहेत. 14 चेंडू 35 धावा हे समीकरण. सचिनचा खेळ फार महत्वाचा राहील या मॅच मध्ये. आता गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल बॅट चेंज कोट आणि तदनंतर सेलिब्रेशन. JB11 खाटेकरचं फलंदाज बाद. रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. झेल टिपला आणि तदनंतर सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ समाप्त. दापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 31, 31 धावा, 12 चेंडू, 35 ची आवश्यकता संदडीजे तुषारला. करून जिथे जिथे क्रीडा स्पर्धा आहेत, डीजे श्रावणी पूर्वा लाईट असेल तिथे क्रीडा रसिक नेहमीच क्रिकेटचा आनंद तर घेत आहेत, परंतु डीजे ऑपरेटिंग तुषारचे अतिशय सुंदर होते. योगेश प्रत्येक जण मॅच तर एन्जॉय करतोय, परंतु ज्या प्रकारचं डीजे ऑपरेटिंग आहे गाण्यांवर थिरकताना पाहायला मिळतो. ही क्वालिटी आहे तुषार मडके यांची. 12 बॉल 35चं समीकरण. जाव्या मैदानाच्या आत रोशन आलेत आता गोलंदाजी मार्कवर. गोविंद यांचा खेळ फार महत्वाचा राहील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल शिल्लक आहेत, 35 ची आवश्यकता. इथे काही होऊ शकतं ते आपल्याला माहिती आहे. पंचांचं विशेष कौतुक करू. भरपूर परिश्रम या क्रीडा स्पर्धेसाठी घेतात. आज लिडिंग करतायत गणेश कायकर सर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. कॉटन बोर्डची संधी आहे. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा येत आहेत. 11 बॉल 33 ची आवश्यकता. जयहनुमान घोरलेला तिसऱ्या फेरीत अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळण्यासाठी JB11 खाटेकर त्यांच्या विपक्ष जयहनुमान घोरले ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. या मॅचचे समीकरण चित्र अजयने पालटून टाकले. ज्या प्रकारची गोलंदाजी त्याची राहिली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय रोशनला गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर इनवर गोविंद. बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला. वेग आहे, वेगावर नियंत्रण आहे. सुंदर गोलंदाजी. 10 चेंडू 33 धावा. दहा बॉल शिल्लक. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. एक सिंगल. शेवटचे 9 चेंडू 32 धावा. 9 मध्ये 5 बाहेर मारायचे. ते मारले जातील का ते पाहायचं आपल्याला. आता कामगिरी कशा प्रकारे होईल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. महत्वाचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. हे षटक निर्णायक राहील. यामध्ये काय घडतंय ते पाहायचं आपल्याला.
इथे टाकलेला हा चेंडू, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. षटकार चौकार फार गरजेचे आहेत, ते खेळावे लागतील. आता बॅटर रोहितला ती क्षमता आहे रोहित मध्ये. धापलकावर धावसंख्या 35, 35 धाबा धापलकावर. 35 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. 31 अजूनही बनवायच्यात. 9 बॉल. इथे टाकलेला बॉल रोहितच्या पाडमधून बिग हिट. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळाले. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली आहे, कलेक्शन खराब आहे जगूकडून. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 37. 37 धावा, 29 ची आवश्यकता. 8 बॉल शिल्लक. 8 बॉल 29. 2 मध्ये एखादा जरी मोठा फटका आला, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे संपूर्ण संघाच्या वतीनं, जे हनुमान घोरलेच्या वतीनं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील आणि फिंगर अप. फलंदाज बाद. रोहित माघारी. विकेट. ऑन स्क्रीन या अगोदर आपण पाहिलं डीजे तुषार यांना. बाबू रॉय कमालीची कॅमेरा वर्किंग ते करतायत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार आहेत. रोशन. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू राहिलाय चांगला. अप्रतिम षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावपलकावर धावसंख्या 37. 6 बॉल 29 ची आवश्यकता. डीजे तुषार. ऑन स्क्रीन आपण पाहतायत या क्रीडा स्पर्धेतील आकर्षक अशा ट्रॉफीज. या क्रीडा स्पर्धेचा आनंद द्विगुणित करतायत. प्रत्येकाचं स्वप्न आहे खास करून या ट्रॉफी जिंकावेत. ते पाहतोय आपण ऑन स्क्रीन. आमचे कॅमेरामन 10 क्रिक लाईव्हचे तीनही कॅमेरामन, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. 10 क्रिक लाईव्ह, कुणालजी मात्रे, धनराज मात्रे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम या क्रीडा स्पर्धेसाठी भरपूर चांगलं कष्ट घेते. आमचा संपूर्ण ऑफिशियल स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न गोविंदा यांचा राहिलाय. चेंडू आलाय डॉट. गौरवला पाहतोय आता गोलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी यासाठी तो जाणला जातो आणि वेग आहे. प्रत्येक गोलंदाजाने प्रभावित केलं ज्या प्रकारची गोलंदाजी ते करतात. इथे टाकलेला बॉल, लाईन लेंथ खराब. जशी मॅच कंप्लीट होईल लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं दहेगाव. तिसऱ्या पंचांची मदत. बॉलिंग टीम, बॅटिंग टीम. ओके. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. अवांतर वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, या वाईटच्या रूपाने जाऊन पोहोचेल ते आता 38. बिग हिट केलाय गोविंद यांच्या पाडमधून आक्रमण. चेंडू लांब लांब लांबच लांब. हा षटकार.
साधा स्वप्नील पोटे. स्वप्नील पोटे संपर्क साधा. तुमचा एक विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातोय. तुम्ही तुमचा संघ खेळवला त्याबद्दल आणि प्रवेश फी पूर्ण दिली त्याबद्दल. या सर. नो बॉल आहे +2. एक विशेष सन्मान आपण करतोय खास करून स्वर्गीय विराज स्मृती चषक या क्रीडा स्पर्धेचे लाईव्ह लॉट्स ज्यांच्या माध्यमातून कव्हर केलेत आणि खास करून आज देवगाव 11 या टीमचे कर्णधार म्हणून ज्यांचा खेळ आपण पाहिला असे स्वप्नील पोटे सर यांचा विशेष सन्मान. 2च मिनिटांमध्ये सांगतो. 4 बॉल 19 धावा हे समीकरण आहे 47 झालेलं आहे. स्वप्नील यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. योगेशदादा खाटेकर. योगेशदादा खाटेकर सदाशिव खाटेकर यांच्यावर नितांत प्रेम करणार हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा हा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातोय. मनापासून धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आत. मॅच इज ऑन. 4 बॉल 19. इथे टाकलेला बॉल बिग हिट. चेंडू हवेत. फ्री हिट आहे. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय. 2 धावा थांबलेत. आता 3 बॉल आणि 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. प्रत्येक षटकारासाठी 1000. कारण त्यांना माहिती आहे इथे जरी हा सामना जिंकला पुढे 7.5 लागू होतील किंवा 6.5 लागू होईल. त्यामुळे 1000 लावलं तर काय अयोग्य. 3 बॉल 17ची आवश्यकता. आणि इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहिला मेल डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल 17ची आवश्यकता. 2 बॉल 17 धावा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा थरार रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय आणि हा फटका भरपूर दूरवरती गेलाय. 1 बॉल शिल्लक आहे. 11ची आवश्यकता. तदनंतर बॅटर खास करून जर आपण पाहिलं तर सचिन यांना थोडंसं थांबणं गरजेचं होतं. या मैदानावर धावा बनतात आपण पाहिलेलं. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल चांगलासा फटका आपल्याला पाहिला मेल आणि तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवलाय तो अवघ्या 6 धावेंनी. JB 11 खाटेगर हॅडलक जयमान घोरले DJ.